तर आज आपण फक्त 15 मिनिटात तयार होणारा चमचमीत असा अंडा राईस बनवतोय। अगदी स्ट्रीटवर भेटतो तसाच बनवून तयार होतो। चवीला अप्रतिम असा लागतो आणि फक्त मोजक्याच साहित्यात आणि 10 ते 15 मिनिटांमध्ये बनवून तयार होतो। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनशा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा। सुरुवात करूया। सगळ्यात आधी अंडा राईस बनवण्यासाठी इथे आपल्याला राईस तयार करून घ्यायचा आहे। राईस तयार करण्यासाठी इथे मी 2 कप लांब दाण्याचा बासमती तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या रोजच्या वापरातला कुठलाही तांदूळ घेऊ शकता, फक्त ज्या तांदूळाचा भात मोकळा सुटसुटीत होतो असा तांदूळ इथे आपल्याला वापरायचा आहे। आता यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि हलक्या हाताने चोळून 2 ते 3 वेळा हा तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचा आहे। फक्त हा तांदूळ धुवत असताना एक काळजी घ्यायची की हा तांदूळ खूप असा घासून धुवायचा नाही, हलक्या हाताने धुवायचा। आता यामध्ये आपण तांदूळ बुडतील इतपत पाणी घालूया। एक 10 मिनिटे आपण याला भिजण्यासाठी ठेवून देऊया। खूप जास्त वेळ ठेवणार नाहीत, कारण हा तांदूळ आपण कुकरमध्ये शिजवणार। तांदूळ भिजतायत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। त्यासाठी इथे मी 7 ते 8 अंडी घेतलेली आहेत। अंड्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। तिथे तुम्हाला अंडी जे आहेत ते लहान साईजचे दिसत असतील तर इथे मी गावठी अंडी वापरलेले आहेत। तुम्ही इथे सरकारी अंडी सुद्धा वापरू शकता। आता ह्या 7 अंड्यामधले 6 अंडी मी इथे अशा पद्धतीने फोडून घेते आणि एक अंड मी इथे शिल्लक ठेवणार आहे, कारण एक अंडा आपण पुढे वेगळ्या पद्धतीने वापरणार आहोत। ते कसं वापरायचं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे, त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे पाहू शकता, इथे मी 6 अंडी फोडून घेतलेली आहेत। तर आता ही फोडलेली अंडी आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि पुढची तयारी करून घेऊया। म्हणजेच इथे आपल्याला भात तयार करून घ्यायचा आहे। इथे आपले तांदूळ 10 ते 15 मिनिटे भिजून झालेली आहेत। यातलं संपूर्ण पाणी मी इथे काढून घेतलं आणि हे संपूर्ण तांदूळ कुकरमध्ये काढून घेतलेले आहेत। आजचा हा तांदूळ आपण कुकरमध्ये शिजवतो, तरी सुद्धा अगदी परफेक्ट असं पाण्याचं प्रमाण सांगितलेलं आहे, ज्यामुळे तुमचा राईस अगदी मोकळा सुटसुटीतच बनून तयार होतो। तर इथे आपण 2 कप बासमती तांदूळ घेतला आहे, त्यासाठी 2.25 कप पाणी घालायचं आहे। म्हणजे 2 कपाला थोडंसं कमी पाणी घालायचं आहे, म्हणजे अगदी मोकळा सुटसुटीत भात बनून तयार होतो। त्याचबरोबर भातामध्ये चवीपुरतं मीठ सुद्धा घातलेलं आहे आणि चमचाभर यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे। तेल घातल्याने भात तुम्ही कुकरमध्ये शिजवा, नाही तर पातेल्यामध्ये अगदी मोकळा सुटसुटीत बनून तयार होतं। त्यासाठी अर्धा चमचा का होईना यामध्ये तेल घालायचं आहे। आता ह्या कुकरचं आपण झाकण लावून घेऊया आणि हे कुकर गॅसवरती ठेवून घेऊया। सुरुवातीची 1 शिट्टी मोठ्या गॅसवरती काढायची आणि दुसऱ्या 2 शिट्ट्या इथे आपल्याला कमी गॅसवरती काढून घ्यायच्या आहेत। म्हणजे 3 शिट्ट्या इथे आपल्याला कुकरच्या काढून घ्यायच्या आहेत आणि कुकर पूर्णपणे गार झाल्यानंतरच कुकरचं झाकण इथे आपल्याला उघडून पाहायचंय। तर इथे मी 3 शिट्ट्या काढून कुकर गार करून घेतला। आता आपण याचं झाकण उघडून पाहूया आणि तुम्ही पाहू शकता कुकरमध्ये इथे आपण हा भात शिजवला तरी सुद्धा अगदी मोकळा सुटसुटीत असा बनवून तयार झालेला आहे। पाण्याचं प्रमाण अगदी योग्य वापरलं की भात अगदी मोकळा सुटसुटीत बनवून तयार होतो। हा राईस तुम्ही बिर्याणीला सुद्धा वापरू शकता, अगदी झटपट बनवून तयार होतो आणि अतिशय मोकळा सुटसुटीत बनवून तयार होतो। आता हा राईस जो आहे तो आपण छान असा हलक्या हाताने मोकळा करून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया। आता हा राईस इथे आपण पूर्णपणे थंड करून घेऊया, तोपर्यंत अंडा राईसची पुढची फोडणीची तयारी करून घेऊया। त्यासाठी इथे मी एक मोठी कढई घेतलेली आहे। शक्यतो लोखंडी कढई वापरा, म्हणजे अगदी स्ट्रीटवरती मिळतो तसा स्मोकी फ्लेवरचा अंडा राईस बनवून तयार होतो। नसेल तर रेग्युलर कढई वापरली तरी देखील चालेल। त्यामध्ये 2 चमचे भरून इथे मी तेल घातलेलं आहे। तेल हलकंसं गरम झालं का यामध्ये पाव चमचे जिरे घालायचे आहेत आणि जिरे फुलल्यानंतर 2 मोठ्या साईजची कांदे बारीक चिरून घालायचे आहेत। कांदा हलकासा परतून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घालायची आहे। ताजी ताजी करून घाला, म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि कांद्यासोबतच आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट घातली की ती सुद्धा छान अशी परतली जाते। इथे पाहू शकता, इथे आपला कांदा जो आहे तो छान असा गुलाबी रंगावरती परतून झाला आहे। त्यासोबतच आलं, लसूण, कोथिंबीर सुद्धा परतून झाली। आता यामध्ये मी एक लहान साईजची ढोबळी मिरची जी आहे ती बारीक चिरून घातलेली आहे, ती सुद्धा हलकीशी परतून घेतली। त्यानंतर एक मोठ्या साईजचा टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घातला। त्यानंतर यामध्ये आपण कोरडे मसाले घालून घेऊया। तिथे मी पाव चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातला आणि 2 चमचे इथे मी चिकन मसाला घातलेला आहे। तुम्ही मटन मसाला किंवा बिर्याणीचा मसाला सुद्धा इथे वापरू शकता किंवा गरम मसाला सुद्धा वापरू शकता। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तर इथे मी साधारण 1.5 चमचा मीठ घातलं। तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार यामध्ये मीठ घालू शकता, पण सुरुवातीला भातामध्ये आपण मीठ घातलेलं आहे हे लक्षात ठेवूनच इथे आपल्याला मीठ घालायचे। मीठ घालून याला छान असा हाय फ्लेमवरती हा पूर्ण मसाला परतून घ्यायचा आहे। एक 4 ते 5 मिनिटे परतायचा, जोपर्यंत याला तेल सुटत नाही। आता ह्या मसाल्याला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे। अशा पद्धतीने तेल सुटायला लागलं की लगेचच जे आपण फोडून घेतलेली 6 अंडी होती ती 6 अंडी यामध्ये घालायची आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायची आहे। हे संपूर्ण प्रोसेस करत असताना इथे आपल्याला हाय फ्लेमवरतीच करायची आहे, म्हणजे छान असा स्मोकी फ्लेवर या अंडा राईसला येतो, म्हणजे अगदी स्ट्रीट स्टाईल चवीला सुद्धा हा राईस बनवून तयार होतो। तर इथे पहा, इथे मी अंडी
फोडून घातली आणि छान असं हाय फ्लेमवरती एकसारखं हलवत याला मी छान असं फेटून घेत आहे, म्हणजे यामध्ये अजिबात गाठी वगैरे राहत नाहीत आणि छान असा मोकळं सुटसुटीत तिथे आपली बुर्जी बनवून तयार होते। तर इथे आपली अंडा राईस बनवण्यासाठीचा बेस बनवून तयार झालेला आहे। ही बुर्जी तुम्ही अशीच भाकरी किंवा चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता, पण आज आपण अंडा राईस बनवतोय त्यासाठी इथे मी यामध्ये राईस मिक्स करून घेते। तर सुरुवातीला आपण जो शिजवलेला राईस आहे तो यामध्ये ॲड करायचा आहे। थंड झाल्यानंतर तुम्ही हा राईस पाहू शकता किती छान असा मोकळा सुटसुटीत असा बनवून तयार झालेला आहे। राईस मिक्स करत असताना यामध्ये 2 चमचे भरून इथे आपल्याला सोया सॉस सुद्धा घालायचा आहे आणि त्यानंतर सगळं शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता हे संपूर्ण साहित्य छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। हलक्या हाताने छान एकजीव करायचं, म्हणजे राईस जो आहे तो तुटणार नाही, छान असा लांब लांब राहतो। तर इथे मी हलक्या हाताने हा तांदूळ छान असा मिक्स करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असा इथे आपला अंडा राईस बनवून तयार झालेला आहे। अगदी मोकळा सुटसुटीत आहे। सगळ्या शेवटी यामध्ये मी अगदी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। पाहू शकता मस्त असा स्ट्रीटवर मिळतो तसा स्मोकी फ्लेवरचा इथे आपला अंडा राईस बनवून तयार झालेला आहे। आता याला सगळ्यात शेवटी एक टच द्यायचा आहे, तो म्हणजे आपण सुरुवातीला जो एक अंड शिल्लक ठेवलं होतं ते अंड इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। ते कसं, तर इथे एक तडका पॅन घ्यायचं किंवा तव्यावर सुद्धा करू शकता। त्यामध्ये अर्धा चमचा इथे आपल्याला तेल घालायचे। तेल छानपैकी गरम झालं का त्यामध्ये आपल्याला हे अंड फोडून घालायचं आहे। तर हे अंड आपल्याला इथे डायरेक्ट फोडून घालायचं आहे, फेटून वगैरे घ्यायचं नाही। अंड फोडून घातल्यानंतर यावरती अगदी चिमूटभर लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आणि वरची बाजू सुकेपर्यंत हे छान असं आपल्याला शेकून घ्यायचं आहे। तर इथे या अंड्याची वरची बाजू छान अशी सुकलेली आहे, खूप जास्त ड्राय करायची नाही, कारण हे अंड जे आहे ते 90% म्हणजे 90% शिजवलं जातं। यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि आता हे अंड आपण काढून घेऊया, कारण शिजवलेलं हे अंड आपल्याला स्ट्रीटवरती सुद्धा अंडा राईस सोबत वरती ठेवून भेटतं। तशाच पद्धतीने आज आपण इथे बनवलेलं आहे। तिथे पहा, इथे मी अंडा राईस सर्व करून घेतले। पाहू शकता किती सुंदर मोकळा सुटसुटीत असा बनवून तयार झालेला आहे। त्यावरती हे शिजवलेलं अंड ठेवायचं आहे आणि या पद्धतीने इथे आपल्याला सर्व करायचं आहे। तर अगदी स्ट्रीटवर मिळते तसंच स्मोकी फ्लेवरचा इथे आपला अगदी झटपट असा अंडा राईस बनवून तयार झालेला आहे। तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने एकदा हे अंडा राईस नक्की ट्राय करून पहा। उन्हाळ्यामध्ये जास्त वेळ किचनमध्ये उभं राहत नाही, अशा वेळी झटपट काहीतरी होणारा हवं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। फक्त 15 मिनिटामध्ये बनवून तयार होते आणि घरामध्ये सगळ्यांनाच आवडणार आहे, इतकी सुंदर बनवून तयार होते। नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा। तर पुन्हा भेटू मस्त अशाच एका छानशा रेसिपी बरोबर। धन्यवाद।